नमस्कार. तर चला मग आज मी केक बनवणार आहे, ते पण लोणी वापरून. तर बघा साहित्य कसं काय काय लागतं त्याला. इथं एक मोठी वाटी मैदा घेतला आहे मी, एक मोठी वाटी साखर, 4 अंडी, बेकिंग पावडर 1 चमचा आणि हे लोणी. जेवढं लोणी असेल तेवढं सगळं माप घ्यायचं आणि ह्या वेलदोडी पूड. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, हातानंच पूर्ण मिक्स करायचं. ह्याला पूर्णपणे फेटण्यासाठी पूर्ण 15-20 मिनटं जातात. जेवढं आपण फेटेल तेवढं केक व्यवस्थित बनतो, एकदम कापसासारखा मऊ आणि चवीलाही चांगला. आणि जसं आपण फेटत जाईल त्याला तसंच कलर पण त्याचा बदलत जातो आणि एकदम असं लोण्यासारखं होतो गोळा. हे बघा झालं, पीठ तयार झालेलं आहे. ह्याचा कलर पण पूर्णपणे बदललेला आहे. ह्याची तार कशी धरते बघा. हे बघा कसं तार आले त्याचे. आता हे आपल्याला केक करण्यासाठी पीठ तयार आहे. आता इथं मी हे केकचं भांडं आहे, ह्याला तूप लावून घ्यायलात आमच्या सासूबाई. हे सासूबाईंच्याकडूनच आम्ही शिकलेलं आहे केक. आता या भांड्यामध्ये साईड पसरून घ्यायचं. हे केक लोण्यापासून केलेलं आहे, त्याच्यामुळे चवीला पण छान लागतो. एकदम मऊ असं कापसासारखा दिसतो पण, आणि असं रवाळ दिसतो. आपण जसं केकच आणतो ना असा दिसतो. त्याच्यावर आम्ही काही मलाई वगैरे काही घालत नाही, असंच खातो. आता हे भांडं एवढंच आहे ना, नंतर फुलतो केक. डब्बा भरून होतो केकचा. आता हे कढईत मीठ टाकायचं. मिठामध्ये आपण केक शिजवून घ्यायचा आहे. आता इथं मध्ये मी डोंगर केल्यासारखं केले. आता याच्यामध्ये केकचं भांडं ठेवायचं. इथं आमच्या सासूबाई केकचं भांडं ठेवायला. कमीत कमी केक शिजायला 1-1.25 तास तर जातो. हे बघा केक कसा फुलला आणि आपला पण कडनं सुटलेला पण आहे. हे बघा कसं सुटला आहे केक. आता ह्या परातीत मी घेतो. मध्ये पीठ कसं आले बघा, त्याचं ते करपल्यासारखं झाले बघा. अजिबात चिकटलेलं नाही आहे. फुलला आहे पण किती बघा कसा दिसतो. कसा कापसासारखा झाला आहे बघा. एकदम करून बघा एकदा घरी. हे एकदम मऊ स्पंजी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.